बोर्ड एक्झामला फक्त 6 महिने राहिले. टायटल वाचून तुम्हाला पण थोडंसं कन्फ्यूज झालं का? अजिबात घाबरू नका. खरं तर लॉजिक बरोबर आहे. कसं ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज डिटेल एक्सप्लेन देखील करणार आहे की आज जून आहे, बोर्ड एक्झाम आपली असते फेब्रुवारीमध्ये, मग 6 महिने कसे राहिले ते मी प्रॉपर एक्सप्लेन करणार आहे आणि थोडंसं तुम्हाला अलर्ट आणि ॲक्टिव्ह मोडवरती नेणार आहे. युजली शाळा जेव्हा सुरू होतात तेव्हा स्टुडंट्स अजूनही चिल मोडवरती असतात. अजून शाळा सुरू व्हायची आहे, अजून अवकाश आहे, आत्ता 10वीची सुरुवात, लगेच कुठलं काय, अशा पद्धतीचं एक थोडंसं बिहेवियर बऱ्याच स्टुडंट्सचं बघायला मिळतं. आणि हेच ते स्टुडंट्स असतात जे ॲट द एंड ऑफ द इयर अगदी रडकुंडीला येतात की आता काहीच दिवस राहिलेत परीक्षेला आणि आता माझा एवढा सिलेबस राहिलेला आहे आणि मी काय करू आणि कसं करू आणि हाऊ टू मॅनेज वगैरे वगैरे. सो या सगळ्या स्टुडंट्ससाठी एक अलार्मिंग असा हा खरं तर व्हिडिओ आहे. आपल्याला जितकं वाटतं की भरपूर वेळ आपल्या हातात शिल्लक आहे, ॲक्च्युली तसं काही नसतं किंवा तसं नाही आहे. वेळ हा असा अगदी आपल्या हातातून आपल्याला न कळत कसा निघून जातो आपल्याला कळतही नाही आणि हा म्हणता आपल्या समोर एक्झाम येऊन ठेपते. तर 6 महिन्याचं गणित काय आहे हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. आज जून महिना सुरू आहे. जून पासून पुढे डिसेंबर पर्यंत म्हणजे 6 महिने होतात, राईट. डिसेंबर पर्यंत हार्डली ॲक्च्युली आयडियली तुमचा सिलेबस हा दिवाळीच्या आसपास म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत संपतो. खरं तर 10वीचा सगळा सिलेबस ऑलमोस्ट सगळ्या विषयांचा. डिसेंबर मी तरी पण 2 महिने एक्स्ट्राच धरलेले आहेत. त्यानंतर येतो जानेवारी आणि फेब्रुवारीचा काळ. फेब्रुवारीमध्ये तर मोस्टली तुमच्या एक्झाम्स असतात. फेब्रुवारी एंडला जानेवारी एंडपासून म्हणजे जानेवारीपासून तुमच्या स्कूलच्या प्रिलिम्स चालू होतात. 1-2 प्रिलिम्स असतात. त्यानंतर येतात तुमचे बोर्ड एक्झामचे प्रॅक्टिकल्स बेसिकली आणि मग तुमची थिअरीची परीक्षा. सो जानेवारी फेब्रुवारी हे 2 महिने आपण कन्सिडर करणार नाही आहोत बिकॉज तिथपर्यंत पोचेपर्यंत आपला सगळा अभ्यास हा प्रत्येक विषयाचा रेडी असलेला पाहिजे. बरोबर. म्हणजे आता किती राहिले महिने? जूनचे पण 3-4 दिवस गेले. डिसेंबर राहिले ना 6 महिने. या 6 महिन्यामध्ये आपल्याला 6 विषयांचा स्पेसिफिकली म्हणजे आपण टॉप बेस्ट ऑफ द 5 आपण कन्सिडर करतो वगैरे झालं. सो काही जणांना जास्त विषय असतीलही म्हणजे हिंदी संस्कृत असे वेगवेगळे करत, पण आपण असं धरूयात की 6 विषयांचा तुम्हाला वेगवेगळा अभ्यास करायचा आहे. पण त्यातही स्पेसिफिकली मी सायन्सवरती फोकस करत आहे की कशा पद्धतीने या 6 महिन्यामध्ये तुम्ही सायन्सचा अभ्यास करायचा आहे. सो इथं दिसतंय तुम्हाला काहीतरी मागे रेग्युलॅरिटी वगैरे असं लिहिलेलं. सो रेग्युलॅरिटी ही कशासाठी आहे तर बेसिकली डे 1 पासून तुमची शाळा असू देत किंवा तुमचे क्लासेस असू देत, डे 1 पासून तुम्ही अगदीच इमर्जन्सी असेल तरच ॲबसेंट राहायचं. अदरवाईज कोणत्याही फालतू कारणासाठी शाळा आणि क्लासेस चुकवायचे नाही आहेत. रिझन सांगते मी. जसं म्हटलं तुम्हाला स्पेसिफिकली आपण सायन्सबद्दल बोलत आहोत. सो सायन्स हा विषय हा एक म्हणजे त्यातल्या ज्या कन्सेप्ट असतात त्या एकमेकांवरती अवलंबून असतात. म्हणजे आज मी एखादा कंटेंट शिकवला तो काही पूर्णच्या पूर्ण शिकवून होत नाही ह्या 30-40 मिनिटाच्या स्पॅनमध्ये. सो त्याचाच नेक्स्ट कंटिन्युएशन आपण पुढच्या लेक्चरमध्ये बरेचदा होत असतं. मग आता तुम्हाला आज काय झालंय हे तुम्हाला माहीत नाही आणि तुम्ही उद्या किंवा 1-2 दिवसांनी जर आलात तर तुम्हाला यू विल बी लाईक टोटली ब्लँक की काय चाललंय काय कळत नाही. सो इथून तुमच्या अंडरस्टँडिंगची सुरुवात होते. एखादा विषय आवडणं, तो सोपा जाणं, ह्या सगळ्या गोष्टी कुठून सुरू होतात माहिती आहे? एव्हरीथिंग स्टार्ट्स विथ युअर क्लासरूम बिहेवियर. मी माझ्या स्टुडंट्सना पण नेहमी हेच सांगत असते. तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीलाच जर माहीत करून घ्यायचं असेल की तुम्हाला 10वीला मार्क किती पडणार तर पे अटेन्शन टू युअर क्लासरूम बिहेवियर. जर तुम्ही रेग्युलर आहात, जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करून सगळ्या कन्सेप्ट समजून घेत आहात, डेली तुमचा अभ्यास करत आहात, तर समजून जायचं तुम्ही 95 अबोव इझिली जाणार. आणि जर तुम्ही इरेग्युलर आहात, वर्गामध्ये टिंगलटवाळ्या करत आहात, तिकडे काय बघूयात जाऊ देत अजून अवकाश आहे, अशा पद्धतीचं जर तुमचं ॲटिट्यूड असेल तर समजून जायचं आपण ॲव्हरेज पर्यंतच जाणार. ठीक आहे. सो सगळ्यात पहिली म्हणजे आपण हे कुठंपर्यंत चाललोय? वी आर मुव्हिंग टुवर्ड्स परफेक्शन. सायन्समध्ये मला अबोव 95, 97, 98, 99, 100 एवढ्यापैकी जर मला 4-5 मार्क पाडायचे असतील
म्हणजे ह्या 4-5 पैकी 98-97 वगैरे असे, तर तुम्ही काय तुमचं स्केड्यूल असलं पाहिजे ह्या 6 महिन्यांसाठी, ते आपण डिस्कस करत आहोत. बाकी तर मग ठीक आहे, बाकी होत राहतं जे असेल ते. सो सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला रेग्युलर राहायचं आहे. क्लासमध्ये असंही तसं तुम्ही बसताय 1 तास 40 मिनिटं जे काही तुमचं लेक्चर असेल, सो तेव्हा ट्राय टू बी अटेंटिव्ह, कम्प्लीट फोकस. स्पेशली जेव्हा तुमचे टीचर एखादी कन्सेप्ट एक्सप्लेन करत असतात ना, तेव्हा तुमचं 100% अटेन्शन हे त्या एक्सप्लेनेशनकडे हवं. याचं रिझन मी सांगते. एकदा का तुम्हाला तो विषय समजला, जसं तुम्ही मूव्हीमध्ये इकडं तिकडं बिलकुल बघत नाही ना, मूव्ही चालू असते, आपण पूर्ण एकरूप होऊन समरूप होऊन ती मूव्ही एन्जॉय जशी करतो. आय नो अभ्यास थोडासा बोरिंग असतो, मूव्ही इतका काही इंटरेस्टिंग नसतो, बट तुम्ही जर तो विषय अगदी डे 1 पासून समजून घेऊन त्या विषयाचा जर अभ्यास करू लागलात, तर मग तो प्रॉपर कन्सेप्ट जेव्हा तुम्हाला समजते आणि जेव्हा तुम्ही तुमच्या ओन वर्ड्समध्ये ते एक्सप्लेन करू शकता, तेव्हा मग तुम्ही त्या विषयावर मास्टरी केली असं म्हणायला हरकत नाही. सो मी माझ्या पण मुलीच्या एक्सपिरियन्सवरून हे सांगत आहे. म्हणजे मी तिला युजली रोज म्हणायचे, म्हणजे ती 10th ला CBSE ला होती. ऑल्सो जसं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तिनं त्याच वर्षी विशारद विशेष योग्यतेमध्ये पण उत्तीर्ण झालेली आहे ती. म्हणजे 10वी मध्ये तिला 97% मार्क CBSE बोर्डला पडले होते. ही खायची गोष्ट नाही, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे स्टेट बोर्डपेक्षा CBSEचे कशा पद्धतीने सिलेबस जो आहे तो टफ असतो. त्याच वर्षी तिने विशारद विशेष योग्यता म्हणजे डिस्टिंक्शनमध्ये क्लिअर केलेला आहे आणि तिनं वर्षभर अनेक प्रोग्राम्स पण केलेले आहेत गाण्यात, म्हणजे तिच्या हार्मोनियमचे. मग तिला मी म्हणायचे, बाई तू कधीच मला अभ्यास करताना दिसत नाहीस, तू पण तुझं कधीच इनकम्प्लीट काहीच काम नसतं. बऱ्याच स्टुडंटची तक्रार असते, म्हणजे पेरेंट्सची बेसिकली, आमचा मुलगा किंवा मुलगी अभ्यास कर म्हटलं की नुसतं लिहत असतो, काहीतरी लिहत असतो. बरोबर, सगळ्यांची ऑलमोस्ट ही तक्रार असेल, राईट? मग हा अभ्यास नाहीये, काहीतरी लिहित बसणं इज नॉट अ स्टडी. मग इथं ती काय करायची, तर ती म्हणायची, आई दिवसातनं एखाद दुसरं लेक्चर तरी ऑफ जातं किंवा काहीतरी होतं आणि मग ते लेक्चर होत नाही, किंवा मधला जो वेळ असतो सुट्टीमधला वगैरे, तर मी इकडं तिकडं कुठंही वाया न घालवता त्या वेळेमध्ये मी माझं सगळं जे काही होमवर्क आणि जे रायटिंग वर्क, जिथे डोकं चालवायचं नाहीये, ते सगळं काम मी शाळेतच उरकून घेते. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे हे टाइम मॅनेजमेंट जे आहे ना, पुढे येईल याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेनच. तर ही गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे आणि ते तिनं केल्यामुळं तिला भरपूर वेळ अवेलेबल राहत होता स्टडी करण्यासाठी आणि बाकीच्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी सुद्धा. सो माझा सगळ्यात पहिला जो मुद्दा होता, इट वॉज रेग्युलर राहणं. शाळा असू देत, तुमचं क्लासेस असू देत, डे 1 पासून कोणत्याही कारणासाठी चुकवायचं नाही. हा तुमचं सक्सेसफुल होण्याची पहिली स्टेप. दुसरी स्टेप म्हणजे तुम्हाला तुमच्या दिवसाचं टाइम टेबल बनवायचं आहे, तुमच्या प्रत्येकाच्या वेळेनुसार. काहींची शाळा सकाळी असतात, काहींच्या दुपारच्या असतात, क्लासेस असतात, सकाळचे असतात, संध्याकाळचे असतात, काहींना स्पोर्ट्स असतात, अदर ऍक्टिव्हिटीज असतात. सो प्रत्येकाचं टाइम टेबल मला जे आहे युजफुल ते तुम्हाला नसणार, राईट? सो तुमची वेळेचं अनालिसिस करा, कोणत्या क्लासेस, ऍक्टिव्हिटीज, शाळा आणि ह्या बाकी सगळ्या गोष्टी सोडून मग तुम्हाला वेळ किती अवेलेबल राहतो हे बघा आणि त्याचं टाइम टेबल रोज टाइम टेबल शक्यतो बनवायचं. कारण एक टाइम टेबल आठवडाभर आपण नाही हे करू शकत. सो माझ्या मुलीच्या बाबतीत आम्ही काय करायचो, झोपताना शी यूज टू प्रिपेअर नेक्स्ट डे टाइम टेबल, की मी उद्या सकाळी हे करणार, ते करणार, ते करणार, ते करणार, अशा पद्धतीचं. आणि मग ते मॅक्सिमम फॉलो करायचं, ट्राय करायचं. सो टाइम टेबल बनवल्यामुळं काय होतं, आपल्या इकडे तिकडे वेळ वाया जात नाही आणि आपण मोर फोकसनी स्टडी करू शकतो. असं नाही की चला आज उठलं आणि मग आता चला पुस्तक सायन्सचं उघडू, आज भूगोलाचं उघडू, मग अचानक लक्षात येतं की अरे हे कम्प्लिशन राहिलंय, हे पेंडिंग वर्क आहे. सो हे या गोष्टी होत नाहीत. अननेसेसरी वेळ आपला वाया जात नाही आणि आपण कमी वेळेमध्ये जास्त प्रोडक्टिव्ह काम करू शकतो. सो कधीच लक्षात ठेवा, कुठल्याही कामाची सुरुवात जेव्हा आपण करतो, स्पेसिफिकली अभ्यासाची, तर तिथे बिना टाइम टेबल बनवता कधीच अभ्यासाला रॅन्डमली बसायचं नाही. या आठवड्यात किंवा ह्या दिवसात मी हा धडा, प्रत्येकाचे टाइम टेबल बनवण्याची शैली वेगवेगळी असते. कुणी
म्हणजे माझ्या ह्याच्यात तरी कसं असतं की शाळेमध्ये किंवा क्लासमध्ये जे शिकवलंय ते थ्रू आउट द डे, म्हणजे ॲट द एंड ऑफ डे किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी वगैरे तुम्ही त्याच्यावरती चिंतन मनन करायचं, असं एक आयडियल वे आहे. की आज शाळेमध्ये किंवा क्लासमध्ये हा समजा ग्रॅव्हिटेशन चॅप्टर शिकवला, तर मी आज संध्याकाळी जेव्हा घरी जाईन किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तुमची जी काही वेळ असेल, काही जण नाईट आउल्स असतात, काही जण अर्ली बर्ड्स असतात, सो तुमच्या हिशोबानं रात्री जागरण करून अभ्यास करत असाल तसं करा, काही पहाटे उठून करत असाल तसं करा. अभ्यास शाळेत जे जे शिकवून झालंय त्याच्यावरती तुम्ही स्वतः विचार करा आणि मग तुमचे नोट्स वगैरे त्याच्यावरती प्रिपरेशन करा. मी तुम्हाला सांगेन सेल्फ स्टडी वगैरे कशा पद्धतीनं करायचं ते पुढच्या ह्याच्यामध्ये. सो दुसरी महत्त्वाची स्टेप आहे टाइम टेबल बनवायचं. बिना टाइम टेबल बिलकुल अभ्यासाला लागायचं नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते म्हणजे सेल्फ स्टडी, जो मी आत्ता बोलत होते. नुसतंच क्लासला गेलो, नुसतंच शाळेला गेलो आणि झालं असं नाही होत. मी जर आता तुम्हाला जो पॉईंट सांगितला शाळेत किंवा क्लासमध्ये जे शिकवून झालं त्याच्यावरती तुम्ही विचार करून तुमच्या नोट्स बनवा. माझ्या स्टुडंट्सना मी काय सांगते की आज समजा मी एखादा पॉईंट शिकवला, झाल्यानंतर टेक्स्टबुक ओपन करा, मी जे लिहून दिलेलं असते ते ओपन करा, दोन्ही समोर ठेवा आणि त्याच्यातून तुम्ही तुमच्या नोट्स बनवा. लक्षात येते? तुम्ही तुमच्या ओन वर्ड्समध्ये ते लिहायचं ट्राय करा. ठीक आहे. सो हा एक महत्वाचा आहे. सेल्फ स्टडी करत असताना सगळ्यात पहिली स्टेप ही झाली की तुमच्या नोट्स बनवायच्या आहेत. मग एक चॅप्टर कंप्लीट झाला की मी तुम्हाला सांगू, चॅप्टर वाईज PYQचा अभ्यास करत चला. म्हणजेच आज माझा समजा ग्रॅव्हिटेशन चॅप्टर संपला, मग मी PYQज 4 ते 5 वर्षांपूर्वीचे जे PYQज आहेत ते मी घेईन आणि मग बघेन की प्रत्येक पेपरमध्ये ग्रॅव्हिटेशन चॅप्टरवरती कोणते कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत, तर ते मी बघेन. सो दॅट मला त्याची व्हरायटी कळेल की कुठल्या पार्टवरती साधारण कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. नुसता अभ्यास केला, नोट्स काढल्या हे पण नाही आहे. ऍक्टिव्ह स्टडी ज्याला म्हणतो की नाही आपण, तर तो तुमचा जर झाला, नुसतंच घोकमपट्टी, आपल्याला घोकमपट्टीच्या तर मी 100% विरोधात आहे. तुम्ही आपल्या टॉपर्स इंटरव्ह्यूजमध्ये जर बघितले असतील तर प्रत्येकाची तीच मेथड होती. ज्यांनी स्कोअर केलाय त्या प्रत्येकाची हीच मेथड होती. डे 1 पासून अभ्यास करणे आणि दुसरं म्हणजे कन्सेप्ट समजून घेणं आणि ते स्वतःच्या वर्ड्समध्ये मांडता आलं पाहिजे. ह्या 2 गोष्टी तुमच्या झाल्या पाहिजेत. सो त्याच्यावरती चिंतन मनन करून सेल्फ स्टडी करा, तुमच्या नोट्स काढा. चॅप्टर कंप्लीट झाला की त्याच्यावरती PYQज बघा आणि मग त्याची उत्तरं लिहून काढायचा प्रयत्न करा. हा झाला सेल्फ स्टडीचा पार्ट. ह्या पद्धतीने मग तुमचं आठवड्याचं, महिन्याचं टाइम टेबल आणि मग शेवटी सगळा सिलेबस तुमचा जेव्हा होईल, सायन्सचे 20ही चॅप्टर्स जेव्हा होतील, 1चे 10 आणि 2चे 10, मग तुम्ही चला PYQज टाइम टेबल, टाइम लावून क्वेश्चन पेपर्स जे आपण सोडवतो त्याची प्रॅक्टिस करायला. तो शेवटचा पार्ट असेल, शेवटच्या महिन्यामधला, डिसेंबर महिन्यामधला. बाकीचे हे जे 5 महिने आहेत, ह्या 5 महिन्यामध्ये तुम्ही आत्ता सांगितलं त्या पद्धतीने टाइम टेबल बनवून प्रत्येक चॅप्टरचा स्टडी करायचा आहे. साधारण 5 महिने राहिलेत, म्हणजे तो जो डिसेंबरचा आपण एक 8-15 दिवसाचा स्पॅन सोडला, शेवटच्या महिन्यामध्ये आपण पेपर सोडवायचा किंवा ही जर म्हटली तर समजा 5 महिन्याचा कालावधी आहे आपल्याकडे आयडियली, तर मग 5 महिन्यामध्ये आपल्याला 20 चॅप्टर सायन्सचे कंप्लीट करायचे आहेत. अशा पद्धतीनं तुमचं टाइम टेबल एक टेंटेटिव्ह बनलं पाहिजे सेल्फ स्टडीसाठी. त्यानंतरचं आहे मिनिमम स्क्रीन टाइम. सगळ्यात जास्त आपल्या ग्रोथमध्ये जे अडथळा आहे तो म्हणजे स्क्रीन टाइमचाच. म्हणजेच मग तुमचं सोशल मीडियावरती एकदा हातात 5 मिनिटासाठी मोबाईल घेतो असं होतं, त्या 5 मिनिटाचे 2 तास कसे होतात ते आपल्यालाही कळत नाही. सो सगळ्यात शक्यतो मी तर सांगेन आत्ता ह्या एजमध्ये तुम्हाला गरजच नाही आहे मोबाईलची. मी माझ्या मुलीला जी आत्ता 12वीला आहे अजूनही मोबाईल दिलेला नाही आहे. तिला काहीही नाही, मोबाईलची गरज नाही, तुम्हालाही अजिबात गरज नाही आहे. तुम्ही कुठं बाहेर जात असाल, समजा क्लासेस ना, साधा बटनाचा डब्बा जो छोटे असतात ना, बटनाचा मोबाईल घ्यायचा की जेणेकरून पेरेंट्स तुम्हाला फक्त कॉन्टॅक्ट करू शकतात. आय कॅन अंडरस्टँड की आधीसारखे दिवस नाही आहेत, मोबाईल लागतोच, पण स्मार्टफोन लागतो असं नाही आहे. साधा मोबाईल की ज्याच्या थ्रू तुम्ही तुमच्या पेरेंट्स सोबत कम्युनिकेशन करू शकाल तोच ठेवायचा. जर तुम्हाला स्कोअर करायचं असेल तर ह्या सगळ्या डिस्ट्रॅक्शन्स पासून जेवढं शक्य तेवढं तुम्ही लांब राहिलं पाहिजे. काही बिघडत नाही, 1 वर्षभर तुम्ही नाही केलात त्याचा वापर तर अगदी काय तुमचं नुकसान तरी नक्की होणार नाही, झाला तर फायदाच होईल. सो अगदीच 5-10 मिनिटं 15 मिनिटं मॅक्सिमम, म्हणजे मी तर नाहीच, जर तुमचं ऑनलाईन क्लासेस वगैरे असतील तर ते धरून तासभर, तास 1.5 तास जे काही तुमचे असतील तेवढाच स्क्रीन टाइम मी अलाउ करेन. अदरवाईज
नो मोबाईल, नो लॅपटॉप, जे काही तुमचं असेल ते. कुठलाही सोशल मीडिया एंटरटेनमेंट पर्पजसाठी वापरायचा नाही आहे, हे डोक्यात फिट करून ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तो म्हणजे जे स्टडी मटेरियल. मी म्हटलं खूप उत्साह, 10वीचं वर्ष म्हणजे की पालकांना, विद्यार्थ्यांना खूप उत्साह येतो. जे काही मटेरियल बाजारात मिळेल ते सगळं, पालकांची एक असं हे असे ना, भोळे असतात की माझ्या मुलाला, माझ्या मुलीला सगळं छान मिळालं पाहिजे, मी सगळं जे बेस्ट असेल मार्केटमध्ये ते देणार, अशा पद्धतीचं थोडं ते बिचारे बरोबरच असतात. पण काय होतं सांगते, खूप सारं स्टडी मटेरियल इज इक्वल टू खूप सारा गोंधळ, खूप सारं कन्फ्युजन. सो कधी सुद्धा टेक्स्टबुक हे आपलं बायबल आहे, लक्षात ठेवायचं. भगवद्गीता आहे आपली, बरोबर. टेक्स्टबुक हे तुमचं कंपल्सरी, त्याची पारायणं झाली पाहिजेत वर्षभरात. सायन्सची वर्ड टू वर्ड, लाईन टू लाईन, कारण जसं आता जो नवीन पॅटर्न आहे आपला बदललेला, आधीचं तसं राहिलेलं नाही आहे. सो बरेचसे प्रश्न कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवरती किंवा अंडरस्टँडिंगवरती विचारले जातात. आणि पुस्तकातल्या कानाकोपऱ्यातनं दरवर्षी असा एखाद दुसरा तरी प्रश्न येतो, ज्यांचं पुस्तक वाचन व्यवस्थित झालेलं आहे त्यांनाच ते उत्तर देता येतात. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही पण PYQचं अनालिसिस जर केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. सो पुस्तक हे आपली भगवद्गीता आहे, पुस्तक आणि एकच काहीतरी स्टडी मटेरियल. कारण होतं काय सांगते, टार्गेटमध्ये उत्तर असतं काहीतरी, त्याची भाषा वेगळी असते, नवनीतमध्ये वेगळी, अजून काय मास्टर कीमध्ये वेगळी, अजून काय असेल, प्रत्येक उत्तर तेच आहे, फक्त वेगळ्या शब्दात, ऑथर वेगळे, विचार वेगळे, वेगळे शब्द. सो मग होतं काय, मग होतं कन्फ्युजन. मग मॅडम नवनीतमध्ये मला असं दिलंय, टार्गेटमध्ये ह्याचं असं दिलंय, मी नक्की उत्तर काय लिहू? बरोबर. तुम्ही या वर्षीच्या पण आपल्या टॉपरचा इंटरव्ह्यू बघितला असेल, तिनं दुसरं कुठलंही स्टडी मटेरियल वापरलेलं नव्हतं. जिला 99 मार्क्स मिळाले सायन्समध्ये, तिनं फक्त माझ्या नोट्स वापरलेल्या होत्या आणि टेक्स्टबुक. नोट्स तुम्हाला हव्या असतील, मी लवकरच आपल्या चॅप्टर जसे आपले होत जातील तसे तसे वेबसाईटवरती मी देते, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट त्या नोट्स मिळून जातील, सो दॅट तुम्ही देखील त्याचा अभ्यास करू शकता. ठीक आहे. सो खूप सारं स्टडी मटेरियल बिलकुल वापरायचं नाही. तुम्ही खूप सारे क्वेश्चन पेपर्स नजरेखालनं घाला. जितके क्वेश्चन पेपर तितकी क्वेश्चनची व्हरायटी कळते आपल्याला, ते मला मान्य आहे, पण खूप सारं स्टडी मटेरियल बिलकुल वापरायचं नाही. लक्षात आलं सगळ्यांच्या. त्याच्यानंतर सगळ्यात लास्ट पॉइंट जो आहे की नेव्हर गिव्ह अप. म्हणजे गिव्ह अप तर आपण लगेच इतक्यात वर्षाच्या सुरुवातीला तरी काही करणारच नाही आहोत, बट कधीही समजा आज मी ठरवलं एखादं टाइम टेबल, जसं मगाशी तुम्हाला मी बोलले की टाइम टेबल प्रमाणे अभ्यास करा वगैरे, पण समजा समहाऊ ते मला नाही जमलं करायला फॉलो, तर मग अरे यार नाही झालं आता काय करू वगैरे असं नाही. पुढच्या दिवशी पुन्हा नव्यानं सुरुवात करायची. आपल्याकडं प्लॅनिंग प्रॉपर त्या पद्धतीनं असलं पाहिजे. सो काहीही झालं तरी कन्सिस्टन्सीमध्ये ब्रेक येऊन द्यायचा नाही. कधी कधी असं होतं ना रे की नाहीच मला अभ्यासच करावा असं वाटत नाही, काही नाही मला काही नाही करायचंय, नका करू त्या दिवशी अभ्यास. माइंडला थोडंसं रिलॅक्सेशन पण द्या. हे जे टाइम टेबल तुम्ही बनवणार आहात ना, मी मगाशी तुम्हाला टाइम टेबलचा जो पॉईंट सांगितला, त्यामध्ये फक्त अभ्यासाला नाही, अभ्यासाबरोबर तुमचा एक्सरसाइज, कमीत कमी 30-40 मिनिटाचा एक्सरसाइज, फिजिकल ऍक्टिव्हिटी, असं घाम निघाला पाहिजे अशी ऍक्टिव्हिटी रोज कंपल्सरी झाली पाहिजे. त्याच्यामुळे ना तुमचा अभ्यासाचा स्टॅमिना पण वाढणार आहे. सो टाइम टेबलमध्ये फक्त मी स्टडी टाइम टेबल असं नसणार आहे, ते तुमच्या अदर ऍक्टिव्हिटीज. झोपेमध्ये मी खूपदा सांगते तुम्हाला, 8 तासाची झोप रोजची प्रत्येकाची झाली पाहिजे, 7.5 ते 8 तासाची, त्यात कुठलाही कॉम्प्रोमाइज नाही. एक्सरसाइज, झोप आणि प्रॉपर डाएट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या थ्रू आउट द इयर व्यवस्थित चालू ठेवा. म्हणजे टाइम टेबलमध्ये ह्याही गोष्टींचा उल्लेख म्हणजे इन्क्लूड करा. आलं लक्षात. सो ह्या पद्धतीनं तुम्ही ह्या 5-6 महिन्यांचं प्लॅनिंग करा. तुम्हाला काही गायडन्स हवा असेल तर मला सांगा, तुम्ही नक्कीच कमेंट करून की अशी अशी अडचण येते किंवा अजून मला सांगा, तर आय विल शुअरली हेल्प यू रिगार्डिंग दॅट. आणि येस, तुम्हाला ऑनलाईन क्लासेस आपले जॉईन करायचे असतील, माझ्याकडून पर्सनली शिकायचं असेल तरी देखील आपले ऑनलाईन क्लासेस सुरूच आहेत. तुम्ही डेमो सेशन्स अटेंड करू शकता आणि मग आपल्या क्लासेसला ॲडमिशन घेऊ शकता. तुम्हाला माहिती आहे लिमिटेड स्टुडंट्स आहेत आपल्या क्लासमध्ये. आपण बऱ्याचशा ऑनलाईन क्लासमध्ये बघतो की जसं यूट्यूबमध्ये आपण असतं की तुम्हाला फक्त आम्ही दिसतो, आम्हाला मुलं काय करतात हे दिसत नाही, पण आपल्या क्लासमध्ये तसं नाही आहे. प्रत्येक स्टुडंट समोर असा जरी झाला तरी मला ते दिसत असतं. त्यामुळं
एक पर्सनल अटेन्शन राहतं प्रत्येक स्टुडंटकडे, आणि अगदी अभ्यास म्हणतो ना आपण करवून घेणं, तशा पद्धतीनं आपण ऑनलाईन क्लासेसच्या थ्रू तुमच्याकडून अभ्यास करवून घेतो. सो अशाच ह्याच्यात तुम्हाला जॉईन व्हायचं असेल या सिस्टममध्ये तर यू आर ऑलवेज वेलकम. ह्याच्याशी रिलेटेड तुमचे काही क्वेरीज असतील, क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. सो कसं वाटली माहिती मला नक्की सांगा, आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पण ही माहिती नक्की पोहोचवा. इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय, थँक्यू, ऑल द बेस्ट.